माझे नाव सैयद देशपांडे आहे। मी सरस्वती विद्या मंदिर या शाळेत इयत्ता 9वी मध्ये शिकत आहे। मी आणि माझ्या मित्रांनी मिळून एक लोकोपयोगी प्रोजेक्ट बनवला आहे। प्रोजेक्टचे नाव ऑब्जेक्ट डिटेक्टर असे आहे। आपल्या सर्वांना ठाऊक आहे की भारत हा कृषी प्रधान देश आहे। यामुळे भारतात खूप मोठ्या प्रमाणावर शेती चालते व शेतकरी खूप कष्टाने व मेहनतीने शेती करतात व काही जनावरे या शेतीची नासधूस करतात। हे नासधूस थांबवण्यासाठी आपण हे यंत्र शेताच्या कुंपणावर लावू शकतो व त्यामुळे जनावरांचे आधीच हालचाल समजल्यामुळे शेतकरी तात्काळ उपाययोजना करून त्याचे संरक्षण करू शकतो। हे यंत्र बनवण्यासाठी या ठिकाणी आपण IR डिटेक्टर इन्फ्रारेड डिटेक्टरचा उपयोग केलेला आहे। आपली LED या ठिकाणी इन्फ्रारेड लाईट सोडत असते व ती नंतर ऑब्झर्व्हरकडनं पकडली जाते। जर का याच्यात कोणता अडथळा आला तर आपले यंत्र चालू होते। या यंत्राद्वारे आपण पुढची इलेक्ट्रिक सिग्नल जाऊन पुढची क्रिया चालू करू शकतो। या यंत्राचा वापर आपण अनेक गोष्टींसाठी करू शकतो। जसे घरात चोऱ्या होऊ नयेत म्हणून आपण जर हे यंत्र खिडकीपाशी किंवा दारापाशी लावले तर चोराची हालचाल आधीच समजून या यंत्राद्वारे असा आवाज आल्यावर घरच्यांना समजून जाईल की आपल्या घरामध्ये कोणतर आले आहे। असं आपण मिलिटरीमध्ये देखील अनेक वापर करू शकतो। आपण जर हे मिलिटरीच्या कुंपणावर लावले तर शत्रू सैनिक जी हालचाल आपण आधीच समजून त्याद्वारे हे सिग्नल मिलिटरीच्या ऑफिसमध्ये जाऊन तात्काळ आपण घुसखोरी थांबवू शकतो। काही ड्रायव्हर लोकांना झोप येते व त्यांचा आराम नीट झालेला नसतो। अशा वेळी जर चुकून त्यांना झोप लागली तर समजा गाडीच्या पुढे कोणता अडथळा आला तर तात्काळ ह्या यंत्राचा बीप असा अलार्म वाजवून त्या ड्रायव्हरला समजेल व ड्रायव्हर तात्काळ जागा होऊन चांगल्या उपाययोजना करू शकेल।